हाय गाईज, वेलकम टू माय मिनी ब्लॉग. आणि चला आजच्या ब्लॉगला सुरुवात केली आणि सुरुवात केल्या केल्या बघा कारभाऱ्यांचं काय चाललंय ते काहीतरी खोड्या करायचं काम चालूच असतं. त्यानंतर आज मंगळवार असल्यामुळे सवासिनींचा कार्यक्रम होता, तर इथे बघा आजीबाई पुरण वाटायला बसलेल्या आहेत. आणि या आजीबाई इतकं छान पुरण वाटतात पाट्यावरचं की त्यांच्यासारखं पुरण कोणालाच वाटता येत नाही. त्याच्यामुळे घरातला कोणताही कार्यक्रम असला तर पुरणाचं पहिलं कॉन्ट्रॅक्ट त्यांच्याकडे जातं बरं का. तर इथे अवधूत त्यांचं काहीतरी खायचं काम चाललेलं होतं आणि माझ्याकडे आलतं नैवेद्य भरायचं आणि नैवेद्य करायचं काम. तर मस्तपैकी नैवेद्याच्या उंड्या वगैरे करून घेतले, भरून घेतले आणि त्यानंतर मस्त असे 21 नैवेद्य करून घेतले. त्यानंतर 2-3 पोळ्या पण लाटून घेतल्या आणि पोळ्या वगैरे लाटून झाल्यानंतर मग मस्त आवरायला गेले. तोपर्यंत आमच्या नंदूबाईने सगळं नैवेद्याचं ताट भरून तयार करून ठेवलं होतं. आणि त्यानंतर आम्ही लवकर सकाळ सकाळ देवीला जायला निघालो. देवीला गेल्यानंतर सगळ्यात पहिले तिथे दुकानात गेलो आणि मस्त साडी चोळी सगळं देवीसाठी घेतलं आणि सगळं देवदेव मस्तपैकी झाला. तर येताना बघा पाऊस आलेला आहे आणि त्यानंतर थोडंसं पुण्याचं काम केलं, जे की तुम्ही पुढे पाहू शकता. आणि त्यानंतर घरी आलो. घरी आल्यानंतर बघा भजी तळायला घेतली, कारण भजी तळायचं माझ्याकडे काम लागलं होतं. तर मस्त भजी वगैरे तळून घेतली. त्याच्यानंतर यांनी सगळ्या पोळ्या वगैरे लाटून घेतल्या आणि लगेच बायकांना सांगून बायका तोपर्यंत आल्या होत्या. सो ताटं वगैरे भरून घेतली. तर आखाड्यामध्ये सगळ्यांकडे असं ना एखादा दिवस तर होतच असेल, रविवार, मंगळवार किंवा शुक्रवार कार्यक्रम पार पडला आणि नळाला पाणी आलं होतं. त्यामुळे कारभाऱ्यांनी बघा माझ्या सवतीला धुवायचं काम सुरू केलं आणि एकदम पांढरी चकाचक करून टाकली. सो आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच. भेटू नवीन एका